नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या. तुम्ही सौर कृषी पंपासाठी पैसे भरलेत पण अजूनही पंप बसलेला नाही आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सरकारने आता स्पष्ट आदेश दिले आहेत. पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर पंप बसवून द्यावेत. म्हणजेच आता तुमची वाट पाहण्याची वेळ संपत आली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे तुमचा पंप कधी लागू शकतो आणि तक्रार कशी करायची. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण इथेच मिळतात शेतकरी योजनांच्या खरी आणि अपडेट बातम्या. तर मुख्य अपडेट अशी आलेली आहे सरकारकडून, 1 लाखांचा टप्पा पार झालेला आहे. महाराष्ट्रात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला आता मोठी गती मिळालेली आहे. सरकारने महावितरणला स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण पेमेंट केले आहेत त्यांच्या पंपाची स्थापना प्राधान्याने करावी. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 लाखांहून अधिक सौर कृषी पंपाचे वाटप पूर्ण सुरू झाले आहेत. हा एक मोठा टप्पा असून हजारो शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा मिळाली आहे. तर काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे काय चालू आहे की काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अडचणीत विलंब होत आहे, कारण जमीन तपासणी, लाईन कनेक्शन्स आणि साहित्य उपलब्धता यामुळे काही ठिकाणी उशीर झाला आहे. पण सरकारने आता विशेष समस्या निवारण मोहीम सुरू केली आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक देऊन ऐका, कारण की तक्रारी लवकर सोडवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. जर तुमच्या भागात अजूनही पंप बसलेला नसेल तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा आणि अर्जाची स्थिती तपासा. तर मोठा फायदा, साधारण वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांना बहुतेक वेळा रात्री वीज मिळते, पण सौर पंप असलेल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आणि सिंचन सोपं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे की वाघाची भीती रात्रीची असते, त्यामुळे रात्री दारे धरणं हे सोयीस्कर नसतं आणि तुम्ही दिवसाच्या उन्हामध्ये दारे धरू शकता. यामुळे उत्पादनात वाढ होते आणि डिझेल खर्च पूर्णपणे वाचतो. हा दुसरा फायदा झाला शेतकरी मित्रांनो. म्हणूनच राज्यातील अनेक शेतकरी सौर पंप योजनेकडे वळत आहेत. आता तुमची बारी आहे. तर सर्वप्रथम म्हणजे अर्ज प्रक्रिया, ही महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो. या योजनेत सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो. तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तिथे ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही पैसे भरले आहेत का आणि अजून पंप बसलेला नाही का किंवा आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा अनुभव येथे लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचा विशेष अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, अशाच सरकारी योजना, अनुदान, पीक विमा, बाजारभाव आणि न्यूज आणि शेतकरी अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब हजारो शेतकऱ्यांसाठी खरी माहिती पोहोचवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. जय शिवराय.